नमस्कार, माझं नाव संदीप सुरेश साबळे, राहणार हांगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर मी डाळिंब शेती 2016 पासून करत आहे. माझ्याकडे एक 9 वर्षाचा प्लॉट आहे 350 झाडाचा, आणि जो ह्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे हा पण 350 झाडाचा प्लॉट आहे. हा याची 2020 साली लागवड केलेली आहे. डाळिंब शेती करता येते त्याच्या आधीपासून मी जॉब करत होतो. जॉब करत असताना मला डाळिंब शेती आणि जॉब या दोन्ही ॲडजस्टमेंट होत नव्हती. त्यामुळं मी एक निर्णय घेतला की तिकडं पण आपल्याला पैसाच भेटतो आहे आणि इकडं पण पैसाच भेटतो आहे, पण कुठं उत्पन्न जास्त भेटतं आहे त्या हिशोबाने आपण जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. आणि जॉब सोडल्यानंतर मला डाळिंब शेती करताना खूप अडचणी येऊ लागल्या, कारण की त्यातली काही एवढी माहिती नव्हती. मग आमचे शेजारी आमचे मित्र आहेत किरू रायकर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. एक दिवस माझ्या झाडामध्ये त्यांनी व्हिजिट मारल्यानंतर झाडं पूर्ण अशी ट्रेसमध्ये गेली, ती पिवळी पडली होती. मग त्यांनी मला त्या संदर्भात सांगितल्यानंतर मला म्हणले, तुम्ही बीटी गोरे सरांचे त्यांनी नाव सांगितलं किंवा त्यांनी एक सजेशन केलेलं आहे की प्रणाम ॲग्रोचे अविना न्यूट्रीमिक्स. म्हटलं हे अविना न्यूट्रीमिक्स म्हणजे काय असते? स्लरी असते. स्लरी म्हणजे मी थोडं कन्फ्यूज झालो, स्लरी कसं काय असते बरं रासायनिकमध्ये अशी. त्यानंतर मी एक 3 वर्षापूर्वी 30-50 किलोची बॅग आणून स्लरी तयार केली. मी सुरुवातीला ते वापरल्यानंतर 1 महिन्यानंतर मला खूप असा रिझल्ट जाणवला की मी मार्केटमधून जे हे येतं मायक्रोन्यूट्रॉन आहेत ते 1000-2,000 रुपयाचे घ्यायचो, टाकायचो. तो भरपूर खर्च व्हायचा. त्यानंतर माझा खर्च पण वाचला. आणि माझ्या आता ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे त्या प्लॉटमध्ये पूर्ण तेल आहे, पुरतं खोडांवरती वगैरे. पण ज्यावेळेस मी अवेना लागल्यापासून माझा तेल पण कंट्रोल झालेला आहे चांगल्यापैकी, कारण की जे न्यूट्रिएंट पाहिजे होतं ते इथून मागं भेटत नव्हतं अवेनाच्या आधी. आणि मग आता हा जो प्लॉट आहे आता सिटिंग जवळजवळ एक 70-80-90% सिटिंग आहे, आणि अजून पण होते. 1 महिन्यापर्यंत कंप्लीट सिटिंग होऊन जाईल. आणि मग याच्या आधी मी ते गोरे साहेबांचा यूट्यूबला पण व्हिडिओ बघितण्यात आला 50 मिनटाचा, न्यूट्रिशन मास्टरी म्हणून. मग त्यामधून मला कोणते घटक कोणत्या वेळेला देणं गरजेचं आहे, आणि आपली अवेना स्लरी आहे जी 8 दिवसातून एकरी 8 लिटर याप्रमाणे मी माझं रेग्युलर सोडण्याचं काम चालू आहे. आणि मी याच्या आधी पण मला हे आता जो प्लॉट बसलेला आहे ह्या प्लॉटमध्ये मला ड्रॉपिंगची खूप समस्या होती. आणि ज्यावेळेस मला या प्लॉटमध्ये प्रदीप सर आले आणि त्यांनी सांगितलं मग सर ड्रॉपिंग होतं आहे, तर त्यांनी मला एक काउसामॅक्स आणि बायोअम्प्लीचं एक तुम्ही हे घ्या, स्प्रे घ्या. आणि मग मी काउसामॅक्स वापरत होतो, पण बायोअम्प्लीचं काय आपल्याला एवढी ही कल्पना नव्हती. त्यानंतर काउसामॅक्स आणि बायोअम्प्लीचं ही जोडी नंबर 1 म्हणून ओळख आहे. तर त्याची मी स्प्रे घेतल्यानंतर माझी गळ पण बऱ्यापैकी थांबली आणि जी सिटिंग आहे ते पटकन उरकण्यात आलं. गोरे साहेबांचा आंबे बहार एक कोर्स करायचं ठरवलं. आंबे बहार कोर्स करताना मी ज्यावेळेस त्या कोर्समध्ये पाहण्यात आलं की बा काय काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये मला गोरे साहेबांचा कोर्स केला त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एकपैकी काय जवळजवळ 30% पण काम करत नाही त्याच्यातलं. तर मग त्यामध्ये आपल्याला 8 दिवसाला अवेनाची स्लरी असेल, अमावस्या पौर्णिमेचं जे सूत्र आहे फोस्टिन रिच, नेमाट्रोल किंवा लान्सप्रो सॉईल, तर ते पण ह्या लक्षात आलं की हे पण गरजेचं आहे. आणि पाण्याचं जे माझ्या याच्या आधी काय व्हायचं, पाणी कमी व्हायचं ना ते एकदम जास्त व्हायचं. मग त्यांचं जे सूत्र आहे जोपर्यंत जमीन आपले लाडू बनत नाही तोपर्यंत पाणी दुसरं द्यायचं नाही त्या पाण्यावर, दुसरं पाणी. आणि पाण्याचं प्रमाण आणि यातून मागे जास्त पाणी दिल्यानंतर डाळिंबाला पाणी हा प्रमाणात लागतं. जास्त पाणी दिलं मग रोग वगैरे हा जास्त प्रमाणात येण्याचे चान्सेस जास्त येतं. आणि मग याच्यानंतर मी आंबे बहार जो कोर्स केल्यानंतर मग त्याच्यातून मला शिकाय भेटलं. त्याच्यामध्ये ABC फॉर्म्युला आहे. एमध्ये तुमचं अवेना, अमोनियम सल्फेट आणि 0050. बी ग्रुपमध्ये 15 दिवसाला तुमचं कॅल्शियम बोरॉन, आणि C ग्रुपमध्ये तुमचे काय जे खते न्यूट्रिएंट 052, 34, 12, 61, 60, 20 हे फॉर्म्युलामध्ये म्हणजे कोणत्या टायमाला द्यायचं हे त्यावेळेस समजायला लागलं. नाही तर हे आज झालं की हे सोडू का ते सोडू असं व्हायचं, जम्बलिंग व्हायची. त्याच्यामुळे आता पूर्ण म्हणजे अडचण नाही की कोणाला विचारायची गरज पडत नाही की बा हे आता हे झालं आहे मग हे सोडू का. हे कोर्स मी आंबे बहार कोर्स केल्यानंतर मला इथून माग म्हणजे त्याला म्हणजे आता इथं माझ्या खाली एक प्लॉट होता डाळिंबाचा खाली, तर तो प्लॉटवरती पूर्ण तेल्या होता. त्याच्यामुळे नंतर हवेची दिशा इकडे होती त्याच्यामुळे पूर्ण तेल्या आला. तो मला कंट्रोल कसाच होत नव्हता. मग ज्यावेळेस मी ते अवेनाची स्लरी जी वापरायला चालू केली
8 दिवसाला 8 लिटर. पण त्यानंतर मी ते झाडं बी एकदम अशी फ्रेश झाली आणि झाडाला एक तर रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळं माझं आज पण झाडाच्या तेलावरती पूर्ण आता हे खोडावर पूर्ण तेल आहे. तर त्याच्यानंतर तो खोडावरती आहे पण पानाव आणि फळावर नाही आहे. म्हणजे प्रॉपर हे केलं त्याच्यानंतर म्हणजे आवेना झालं, तुमचं खत व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळं त्याच्यामुळे मला तेलाला बऱ्यापैकी चांगला कंट्रोल भेटलेला आहे. आता यामध्ये डाळिंब शेतीमध्ये मला जे आमोशा पौर्णिमे सूत्र आहे बिटी गोरे सरांचं, फोस्टिन रिच आणि पौर्णिमेचा लान्स प्रो सॉईल. तर फोस्टिन रिचमध्ये काय आहे की ज्या आमोशाला का सोडायचं की जे जे हे असतात जीवाणू असतात ते आमोशालाच नेमकं हे होतात, तर मुळीद्वारे झाडात जातात. तर त्याने ती सोडल्यानंतर तुमचं ते मर रोग, तुमचा निमॅटोड यांनी कंट्रोल होतोय आणि तुमचं आपटेक झाड आमोशापासून पौर्णिमेपर्यंत झाड जास्त पाणी पितं. त्याच्यामुळं तुमचं जे फोस्टिन रिच सोडल्यानंतर तुमचं जे मर रोग वगैरे निमॅटोड आहे पूर्णपणे कंट्रोल होतं. दरवर्षी लोकांचे कोणाचे 10 जातात, कोणाचे 15 म्हणतात, कोण म्हणतो 20-20 झाडं जातात माझे. आता आम्ही ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर आम्ही एकदम खत वगैरे डाळिंबाला खत भरल्यानंतर आपण याला पाणी चालू ठेवतो. पाणी चालू 8 दिवसातून एकदा पाणी दिल्यानंतर त्याच्यासोबत आपण आवेना देतो. आवेना दिल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण रेस्ट पिरियडला काय न काम करता पाणी नाही दिल्यानंतर जी झाडात प्रकाश संश्लेषणाची क्रिया असते ती पान चांगलं राहतं आवेनाने, एकदम हिरवगार, आणि मग त्या काडीत स्टोरेज तयार होतं आवेना दिल्यामुळं. त्यामुळे ज्यावेळेस आपण बहार धरायचा असतो त्यावेळेस आपण पूर्ण पानगळ केल्यानंतर जे स्टोरेज तयार झालेलं असतं झाडात, स्टोरेज तयार झाल्यानंतर तुम्हाला ते पहिल्या पाणी दिल्यानंतर जे तुम्हाला 1 महिन्यानंतर कळी निघणार आहे ती पूर्णपणे स्ट्रोकबाज कळी आणि मादी कळीची संख्या जास्त निघते. म्हणजे हा रिझल्ट एक आला मला आवेनाचा. नाही तर इथून माग मला पूर्ण म्हणजे सेटिंगला भरपूर ड्रॉपिंग व्हायचं, कळी पण नसं लागत. हा हे आता डाळिंबाचं पहिल्या पाण्यापासून जे गोरे साहेबांच्या शेड्यूलमध्ये आहे की 25व्या दिवशी तुमचा काउसामॅक्सन बायो अँप्ली हा स्प्रेनं जाणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुमचे हिरवागार पाला होतो, चौकी अवस्था असते, त्यामधून तुमची कळी निघण्याचं, कळीचा स्ट्रोक आणि जे न्यूट्रिशन काउसामॅक्समध्ये कॅल्शियम, बोरॉन, सिलिकॉनमध्ये आहे त्यामुळे तुमचं कळी एकदम स्ट्रोकबाज निघते. आणि पुढचा परत रिपीट आहे जो 35व्या दिवशी, तो पण मी 2 स्प्रे काढलेले आहेत काउसामॅक्सन बायो अँप्लीचे. रिझल्ट खूप छान येते.